सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। अंगणवाडीचा जो पेपर झालेला आहे त्यापैकी तांत्रिक प्रश्न जे आहेत, तांत्रिक प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये फक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे या संदर्भात पाहणार आहोत। आणि जो नंतरचा व्हिडिओ असेल तो 7-8 मिनिटाचा असेल, त्यावर ते पोषण अभियान म्हणजे तांत्रिक होते 20 प्रश्न अर्थात 40 मार्क आणि 10 प्रश्न 20 मार्कावर होते। तर प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। एकूण 14 प्रश्नपत्रिका होत्या। सर्व तुम्ही दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही रिटर्न फ्रीमध्येच तिथं अवेलेबल करून देतो व्हिडिओमार्फत। आणि हा अंगणवाडी मेंटरशिप प्रोग्राम कधीही केव्हाही जॉईन करा तुम्ही, फी 99 रुपयेपेक्षा जास्त असणार नाही। जिकडं 499 रुपये असेल त्या ठिकाणी तुम्हाला 99 रुपये, ॲक्च्युली जर जॉईन करायला असेल तर 49 रुपयेमध्ये देखील ते असेल। आणि अंगणवाडी मुख्य सेविका ही पहिली आवृत्ती आहे, कदाचित ही भविष्यात व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरी आवृत्ती तुम्हाला अवेलेबल होईल। प्रश्न पाहूया तांत्रिकच्या दृष्टीनं। आता डिपार्टमेंटल भरती असो की डायरेक्ट अजून एखादी भरती असो, त्यासाठीच हे तुम्हाला एक रोड मॅप असेल। ओके, लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आहे, म्हणजे पहिला प्रश्न आहे आपला, 1 एप्रिल 2023 रोजीच्या अद्ययावत योजनेनुसार बाल संगोपन योजनेअंतर्गत 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना दरमहा किती आर्थिक मदत दिली जाते? आता याचं उत्तर आहे 2250 रुपये। बघा, गव्हर्नमेंटचा JR जर बदलला तर ह्या रकमेमध्ये वाढ देखील होऊ शकते, हे पण लक्षात असू द्या। आणि ज्यावेळेस तुम्ही वाचन करता त्यावेळेस ती तारीख दिलेली आहे या 1 एप्रिल 2023 रोजीच्या अद्ययावत योजनेनुसार। तुमचा पेपर झाला होता फेब्रुवारी 2025 किंवा मार्च 2025, म्हणजे जवळपास तब्बल 1.5 वर्ष अगोदरचा हा प्रश्न, म्हणजे या JR नुसार किंवा किती रक्कम मिळते हे विचारलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, कोणते 3 मंत्रालय संयुक्तपणे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवत आहे? तर त्यामध्ये कोणते 3 म्हणजे कोणते मिनिस्ट्रीज आहेत की त्याचे इन्व्हॉल्व आहेत? तर महिला आणि बालविकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय। बेटी बचाओ बेटी पढाओ, पढाओ म्हणजे शिक्षण आलं बरोबर, बेटीशी निगडीत बेटी बचाओ बेटी पढाओ, आरोग्य आणि त्यांचं महिला बालकल्याण हे त्या ठिकाणी येऊन लागते। वित्त मंत्रालयाचा तिथं संबंध नाही, गृह मंत्रालयाचा देखील तिथे काही योगदान नाही आणि कामगार मंत्रालय देखील तिथे नाही। ओके, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न, ICDSची उद्दिष्ट यांना डॅश डॅश यांना त्यांच्या गावात प्रभागात सर्व मूलभूत आवश्यक सेवा पुरवणे हा आहे। तर ते आहे ICDS, परत एकदा सांगतो, एकात्मिक बालविकास सेवा। ICDSची उद्देश म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, त्यामध्ये मुले आणि माता यांचा मेन फोकस केला जातो, त्यांना मूलभूत सेवा देखील पुरवल्या जातात। अंगणवाडीमध्ये तुम्ही पाहता गर्भवती मातेची नोंदणी ठेवलेली असते बरोबर, जे बालक आहेत त्यांची देखील नोंदणी ठेवली जाते। अशा प्रकारची काही बरेच गोष्टी आहेत की ते तिथं मेन्शन केले जातात। त्यानंतर आता ही पुढचं जे आहे पालना, अर्थात पाळणा पाहिजे होतं ते पालना झालेलं आहे, किंवा राष्ट्रीय पालनागर घटक काम करणाऱ्या मातांच्या डॅश डॅश वयोगटातील मुलांसाठी एक सुरक्षित स्थान प्रदान करेल। तर ते कोणतं आहे? 6 महिने ते 6 वर्ष अशा प्रकारचे जे वयोगट आहेत त्यांच्यासाठी एक सुरक्षित स्थान प्रदान करणार आहे राष्ट्रीय पालना घर योजना। पुढचा प्रश्न आपला आहे, खालीलपैकी कोणत्या समस्यांचे निराकरण करणे हा देवीदासींसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनेचा उद्देश आहे? तर ते आहे देवदासी व्यवस्थेत जाण भाग पाडल्या गेलेल्या स्त्रियांचे पुनर्वसन करणं, हे त्याचा प्रमुख उद्देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच पालनाघर योजनेचा प्राथमिक उद्देश काय? मागच्या पेपरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण ते पाहिलेलं आहे की नेमकं राष्ट्रीय क्रेचचं काय त्यांनी प्रश्न विचारला होता। आता ह्यामध्ये काय विचारले, प्राथमिक उद्देश कोणता आहे? तर काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी संगोपन सेवा पुरवणे हे त्याचं प्राथमिक उद्देश आहे। आता त्यानंतर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका काय आहे? तर पोषण, आरोग्य सेवा, पूर्व शिक्षण यासारख्या सेवांचे आवेष्टन प्रदान करणे। बघा, प्राथमिक भूमिका, इतर पर्याय देखील तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा आणि इलिमिनेशन मेथड तुम्ही म्हणजे आता रोजगारचा काही संबंध येऊ शकत नाही। किशोरवयीन मुलांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम, हे ना आपलं कौशल्य विकास अभ्यासक्रम अंगणवाडी देत नाही। बाल आरोग्याबाबत संशोधन करायचं काम देखील तिथं करत नाही। तर ती बालकांना किंवा मातांना पोषण असो, आरोग्य असो, पूर्व शिक्षण बी देत असताना अनौपचारिक शिक्षण, परत एकदा शब्दामध्ये फरक घ्या, अनौपचारिक शिक्षण बरोबर ते देण्याचं काम करत असतं। त्यानंतर अत्याचारांना बळी पडलेल्या 16 ते 60 वर्ष वयोगटातील स्त्रियांना कोणती योजना आश्रय देते? आता ह्यांच्यासाठी स्वाधार गृह योजना आहे।
त्यानंतर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत गर्भवती स्त्रियांना पूरक पोषणाद्वारे किती उष्मांक पुरवण्याची शिफारस त्या अंतर्गत केलेली आहे, तर सर्वसाधारणपणे दररोज 600 कॅलरी उष्मांक पुरवण्याची शिफारस केलेली आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या मुलांना खालीलपैकी विशेष असे कोणते फायदे दिले जातात? बघा, ह्यावर मी सविस्तर प्रश्न किंवा व्हिडिओ मी अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही मनोधैर्य योजनेअंतर्गत जे काही मी पूर्ण व्हिडिओ बनवले त्यात किती आर्थिक लाभ दिला जातो, कोणासाठी आहे, हे सगळ्या गोष्टी मी तिथं अवेलेबल करून दिलेल्या आहे. तर मनोधैर्य योजनेअंतर्गत लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या मुलांना खालीलपैकी विशेष असे कोणते फायदे दिले जातात? तर त्यामध्ये मोफत वैद्यकीय उपचार आणि मानसिक समुपदेशन दिलं जातं. कारण बलात्कार पीडित व्यक्तींसाठी लगेचच्या लगेच तिथं मोफत वैद्यकीय उपचार असो की मानसिक समुपदेशन असो हे खूप गरजेचं असतं. बलात्कार पीडितांसाठी बघा, मी त्यावेळेस वर म्हटलं होतं की बलात्कार पीडितांसाठी असलेल्या, म्हणजे त्यावरून समजून घ्यायचं की आवश्यक काय असतं. आता पर्याय पाहिल्यानंतर तुम्हाला इलिमिनेट करता येते. असलेल्या मनोधैर्य योजनेअंतर्गत फॉर्म स्वीकारण्यापासून ते आर्थिक मदत देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेला देण्यात आलेली आहे? याचं प्रोसेस कोण करणार आहे? जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय कायदेशीर सेवा प्राधिकरण. याबद्दल देखील मी चौकोनामध्ये बॉक्स बनवलेला आहे, याच्यामध्येच तुम्हाला अंगणवाडीमध्ये ते वाचायला भेटेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत परिभाषित केल्याप्रमाणे अल्पवयीन म्हणजे अशी व्यक्ती जिने वयाची किती वर्षे पूर्ण केली आहेत परंतु 18 वर्षे पूर्ण नाही. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा या अंतर्गत तर ते आहे 16 वर्ष. ओके. त्यानंतरचा आपला 13वा क्रमांकाचा प्रश्न आहे, बाल न्याय अधिनियमांतर्गत विधी संघर्षित बालकांची प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी प्रामुख्याने कोणत्या प्राधिकरणाची आहे? तर ते बाल न्याय मंडळाचं अशा प्रकारचे कार्य आहे किंवा प्राधिकरण आहे की ज्यांना या गोष्टी कराव्या लागतात. हुंडाबंदी कायदा जो 1961 आहे खालीलपैकी कोणत्या प्रथांना प्रतिबंध करतं? तर हुंडाबंदी, एक लक्षात घ्या, नाव जर पाहिलं तर त्यावरूनच तुम्हाला पर्याय देखील सोडवता येतं. कायदेशीर परवानगीशिवाय विवाहछेद करणे आता हे होऊ शकत नाही. परस्पर संमतीशिवाय घटस्फोट नाही. कुटुंबाच्या संमतीशिवाय पुनर्विवाह असं काय नाही. लग्नादरम्यान हुंडा देण्याची आणि घेण्याची प्रथा, नावावरूनच तुम्हाला उत्तर ते निवडता आलं पाहिजे होतं. पुढे पैकी खालीलपैकी कोणाद्वारे ICDS योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रे चालवली जातात? ICDS योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रे कोणाद्वारे चालवली जातात? आता तुम्ही ना ही जी कर्मचारी आहेत त्यांचे बॉस असणार आहे. ओके. मग तुम्हाला माहिती पाहिजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ह्या दोघांचे काय असतात, ते अंगणवाडी केंद्र चालव, ह्या दोघांमार्फत अंगणवाडी केंद्र चालवले जातात. आणि ह्याची भरती ही लोकलवर केली जाते. जी डॉक्युमेंट्स दिले जाते ह्यांची परीक्षा देखील होत नाही. मेरिटवर म्हणजे तुमचं PG असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, हे ते. इव्हन तुम्हाला सांगतो, आता सिन्नर, नाशिक जिल्ह्यात सिन्नरची बातमी वाचण्यात आली होती की MBA झालेल्या देखील मुलींनी फॉर्म भरलेला आहे. म्हणजे बघा, नोकरीसाठी कोणी कुठं फॉर्म भरता येते. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 अंतर्गत राज्य सरकारने बनवलेल्या नियमानुसार अधिकृत केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा इतर व्यक्तीला खालीलपैकी कोणता अधिकार आहे? म्हणजे महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायदा हे लक्षात ठेवा, त्याचं कलम लक्षात ठेवा. त्याअंतर्गत राज्य सरकार बनवलेल्या नियमानुसार अधिकृत केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा इतर व्यक्तीला कोणता अधिकार त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आता ही भिक्षा मागू नये या संदर्भातचा हा कायदा आहे. बघा, भीक मागताना आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करू शकते. कोणता कायदा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून स्त्रियांचे संरक्षण करतो? कोणता कायदा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून स्त्रियांचे संरक्षण करतो? अर्थात कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013. ओके. हे बालकांचं आहे, ते पॉक्सो ॲक्ट आहे. बालविवाह म्हणजे बालविवाह थांबवण्यासाठी. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे घरातील जो हिंसाचार आहे त्यानुसार आहे. म्हणजे अर्थात हे प्रश्न किंवा कायदे वाचल्यानंतर तुम्हाला सरळ हे उत्तर यायला पाहिजे होतं. ज्यांचं चुकलं असेल त्यांनी अशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा आगामी परीक्षा ज्यांची आहे त्यांनी या पद्धतीनं अभ्यास करण्याची गरज आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम, कोणते कलम जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बालविवाह रोखण्याचे अधिकार देते? आर्टिकल कोणता आहे? तर आर्टिकल 13 अशा प्रकारचा आहे. पुढे 19 नंबरचा जो प्रश्न आहे तो पहा, खालीलपैकी कोणता ICDS योजनेचा एक महत्त्वाचा घटक आहे? ICDS योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे? पूरक पोषण कार्यक्रम. पूरक पोषण कार्यक्रम. मध्यान्ह भोजन योजना ही शाळेचं आहे.
ICDSचा संबंध नाही. प्रधानमंत्री आवास योजना ही घरकुल योजना आहे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यात वर्षभरात तुम्हाला 100 दिवस रोजगार देण्याची हमी दिलेली आहे. ह्याचा अर्थ काय, ह्या तिघांचा संबंध ह्या इंटिग्रेट एकात्मिक बाल विकास सेवा योजनाशी येऊ शकत नाही. ओके, हे एक महत्त्वाचं घटक त्यांचं होऊ शकत नाही. परंतु पूरक पोषण कार्यक्रम जो आहे तो यांचा प्रमुख घटक आहे आणि आपल्याला जो दिलेला होता अभ्यास त्यावरून तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर निवडायला पाहिजे होतं. पुढे मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959चा खालीलपैकी कोणता उद्देश नाही. आता प्रश्न आहे त्यात तुम्हाला दिसलेले भिक्षा अर्थात भीक मागणे. तुम्हाला पर्याय बघा, पर्यायामध्ये भीक मागणे रोखणे हा एक मेन उद्देश असणं गरजेचं आहे. बालविवाह रोखणे ह्याचा काय नाही, कारण तो वेगळा कायदा आहे. मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत सुनिश्चित करणे यांचा काही संबंध नाही आहे. किशोरवयीन मुलींना सक्षम बनवणे याचा देखील काही संबंध नाही. विनाकारण फापट पसारा बोलत बसण्यापेक्षा मोजक्या शब्दात मी तुम्हाला जे 20 प्रश्न तांत्रिकचे आहेत ते सांगेल. आपला व्हिडिओ 10 ते 20 मिनिटाचा होईल, 10 ते 15 मिनिटाचा होईल, ते प्रश्नावर डिपेंड आहे. आता याच प्रश्नपत्रिकेचा पोषण अभियान जो तांत्रिक टॉपिक आहे 10 प्रश्न, तो 5 ते 6 मिनिटात आपण कव्हर करून घेऊ, ते पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर 89 99 56 13 13 हा माझा संपर्क क्रमांक आहे. भविष्यामध्ये तुम्हाला जर काही शंका असेल किंवा याच्यावर नोट्स पाहिजे असतील PDF किंवा चालू घडामोडी हे ते, त्यावर तर मुलींनी तुमचं नाव, तालुका, जिल्हा पाठवा, एक लिंक येईल त्यावर तुम्ही जॉईन करू शकता. अशा प्रकारे अभ्यास करा. मी सर्व प्रश्नपत्रिकेचं तांत्रिक तुम्हाला अवेलेबल करून देईल, संगणक देखील अवेलेबल करून देईल. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.